मित्रांनो नमस्कार. आज मी काही बोलण्याआधी तुम्हाला दोन प्रश्न विचारतो. एक, तुम्हाला प्रसाद कर्वे कोण माहीत आहेत का? दोन, तुम्हाला हे माहीत आहे का की आपल्या राज्यात आपले सरकार नावाचं एक शासनाचं पोर्टल आहे आणि त्यावर आपण आपल्या तक्रारी, आपल्या समस्या, आपलं दुखणं खुपणं मांडू शकतो. आता या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत आहेत किंवा नाही हे नंतर कमेंट्समध्ये बघूच. पण मला माहिती आहे हे प्रसाद कर्वे कोणते. तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, मागे रामदासभाई कदम, किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्या रिसॉर्टचा झोल आठवला? या विषयामध्ये एक RTI ॲक्टिव्हिस्टचं नाव सातत्याने घेतलं जात होतं. ते होते प्रसाद कर्वे. प्रसाद कर्वे फ्रॉम दापोली. आता या दापोलीच्या प्रसाद कर्वेंचा आणि आपले सरकार पोर्टलचा नेमका काय संबंध आहे? आणि हो, शीर्षकात जे तुम्ही वाचलंय त्याचा काय संबंध आहे तर सांगतो. या प्रसाद कर्वेंनी आपले सरकार या शासनाच्या पोर्टलवर मागच्या महिन्यात एक अर्ज केला होता. काय होतं या अर्जात? तर कर्वेंच्या अर्जात अशी मागणी केली गेली होती की मुंबईतल्या दादर परिसरात राहणाऱ्या गौरी आणि अभय भिडे यांना स्थानिक पोलिसांकडून संरक्षण पुरवण्यात यावं. का, कशाला संरक्षण त्यांना? कोण आहेत हे भिडे? कोण आहेत त्या गौरी भिडे? कोण अभय भिडे? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिल्लक सेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या समस्त कुटुंबाच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त संपत्तीबद्दल कोविड काळात जेव्हा सारी आलम दुनिया मंदीला सामोरे जात दोन पैसे कमावण्यासाठी झगडत होती, त्यावेळी जगरहाटीच्या विरोधात जात प्रवाहाच्या विरुद्ध पोहत ज्यांच्या प्रबोधन प्रकाशन आणि सामना दैनिकात कोट्यावधींचा बिझनेस केला, त्या अचाट व्यवहार चतुर व्यावसायिक ठाकरे कुटुंबाविरोधात ज्यांनी बेनामी संपत्ती आणि मनी लॉन्ड्रिंगसारखे आरोप लावत बॉम्बे हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे, तेच ते अभय भिडे. थोडा दम घेतो. ज्या स्वतःची केस स्वतः लढायला तयार झाल्या गौरी भिडे, त्याच गौरी भिडे आता तुमच्या लक्षात आलाच आहे. आता या भिडे बाप लेकीनं हे अचाट साहस तर केलंय, मग साहजिकच त्यांच्या जीविताची काळजी जनसामान्यांना वाटणारच. महाराष्ट्रातल्या एका मोठ्या जनाधार असलेल्या संघटनेचा प्रमुख, मराठी माणसाच्या मानबिंदूशी संबंधित असलेलं घराणं, ते आडनाव, त्या आडनावासोबत आपोआपच चालत आलेली सहानुभूती आणि अनिर्बंध सत्ता, ताकद, दहशत ज्यांच्या हाती एकवटलेली आहे, त्या ठाकरे कुटुंबियांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्याच्या जीवाला धोका असणं स्वाभाविकच आहे. भिडेंनी हिंमत करून या प्रकरणाला तोंड फोडलंय. जे प्रश्न मराठी माणसाच्या कित्येक पिढ्यांना पडले, पण ते तोंड उचकटून बोलायलाही मराठी माणूस कधी धजावला नाही. कधी आदरभावनेपोटी तर कधी दहशतीमुळे. ते प्रश्न गौरी भिडेंनी विचारले. कुठून आला हा अमर्याद पैसा? तुमच्या उत्पन्नाच्या साधनांमधून हे एवढं वैभव कसं जमा केलं? आता या असल्या प्रश्नांमुळे संघटनेतल्या सैनिकांना राग यायला हवा होता. अद्याप भिडेंचं डोकं फोडणारा एखादा दगड भिरभिरत यायला हवा होता, पण तसं झालं नाही. कारण हा प्रश्न तर त्यांनाही पडला होता, त्या सैनिकांना. आजच्या सैनिकाला जसा हा प्रश्न पडलाय तसाच तो त्याच्या वडिलांनाही पडला होता आणि आजोबांनाही पडायचा. हे साहेब लोक असं कोणतं काम करतात की यांचे मोठमोठे बंगले, लाखोंच्या गाड्या, ठिकठिकाणी फार्म हाऊसेस, शेतजमिनी, प्रॉपर्ट्या, पण जाहीरपणे बोलणार कोण? त्यामुळे जनसामान्यांच्या मनातलं बोलणारं कोणीतरी उठून उभं राहिलंय तर किमान त्यांच्या रस्त्यात आडवं तरी यायला नको, या भावनेनं बरेच कट्टर अनुयायी शांत आहेत सध्या. पण तरीही अतिशय शांत डोक्यानं आणि निर्विकार चेहऱ्यानं अनेकांचा काटा काढणाऱ्या राजकारण्यांचा काही नेम नाही. म्हणून त्या दापोलीतल्या प्रसाद कर्वेंनी मोठ्या काळजीनं या भिडेंना पोलीस संरक्षण पुरवण्यात यावं असा अर्ज आपले सरकार नावाच्या या पोर्टलवर केला आणि त्या अर्जाची दखल घेत सहाय्यक पोलीस आयुक्त दादर विभाग यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याकडून याबाबतची माहिती मागवली. हा झाला या माझ्या विवेचनाचा पहिला टप्पा. भिडे दादरमध्ये राहतात किंवा पूर्वी राहायचे असं म्हटलं जातं. त्यांची ती राजमुद्रा नावाची जी प्रेस होती तीही दादर भागातच येते. तर हे सगळं लक्षात घेत हा विषय दादर विभागातले पोलीसच हाताळत असणार, लॉजिक आहे. गौरी भिडे आणि अभय भिडेंनी कोर्टात जाण्याआधी EOW मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या या सगळ्या संदर्भात. या तक्रारीतलं गांभीर्य लक्षात न घेता त्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्यानं हे भिडे कोर्टात गेले. हे आपल्याला माहीत आहे. त्यांच्या अर्जावर 2-3 सुनावण्याही झाल्यात मागच्या 2 महिन्याच्या कालावधीत. आता विषय येतो तो प्रसाद कर्वेंच्या अर्जाचा. मला आठवतंय या विषयावर जेव्हा मी पहिला व्हिडिओ टाकला होता
त्यावरही आपल्या असंख्य प्रेक्षकांनी गौरी भिडेला संरक्षण देण्यात यावं, तिनं खूप धाडसी पाऊल उचललंय वगैरे वगैरे अशा कमेंट्स केल्या होत्या. त्या जनभावनेचं प्रतीक म्हणजे प्रसाद कर्वेंचा हा अर्ज म्हणता येईल. पण शिवाजी पार्क पोलिसांनी यावर काय केलं तर उलटं प्रसाद कर्वेंनाच फोन केला आणि विचारलं की तुमच्याकडे या अभय भिडे आणि गौरी भिडेंचा पत्ता किंवा मोबाईल नंबर वगैरे काय आहे का? कारण ज्यांना संरक्षण द्यायचं आहे ज्या भिडेंना, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला हवंच ना. तर प्रसाद कर्वेंकडे काही भिडेंचा पत्ता किंवा नंबर नाही आहे, त्यामुळे त्यांनी पोलिसांना सांगितलं की आता तुम्ही शोधा, मुंबईतले आहात. आता ज्या व्यक्तीने दाखल केलेली जनहित याचिका बॉम्बे हायकोर्टात सुनावणीसाठी दर 8-15 दिवसांनी उभी राहते. कधी बेंच बदलला जातोय, कधी आणखीन काय काय होतंय. आधी तर हा अर्ज दाखल तरी करून घेतील की नाही कोर्टात, याबद्दल ही साशंकता होती. आता या PILला नंबर देखील पडलाय आणि काल तर त्यावर महत्त्वाचा एक निर्णयही आला. त्या सुनावणीवर महत्त्वाची घडामोड होती ती, म्हणजे याचिका निकाली निघणार, जज बदलले तरी. मग या बहुचर्चित जनहित याचिकेतल्या वादी प्रतिवादींचे पत्ते, संपर्क क्रमांक मुंबई पोलिसांकडे नाहीत असं कसं होईल? कर्वेंच्या अर्जाला निकाली काढताना शिवाजी पार्क पोलीस ठाण्याने सहाय्यक आयुक्तांना एक अहवाल सादर केलाय. त्यात काय लिहिलंय हे तुम्हीच बघा. नमूद अर्जामध्ये अर्जदार यांनी गौरी भिडे व अभय भिडे यांचे संपूर्ण नाव, पत्ता किंवा संपर्क क्रमांक नसल्याने अर्जदार प्रसाद कर्वे यांना त्यांच्या अर्जातील मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की ते दापोली येथे असून ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना अर्जात नमूद गौरी भिडे व अभय भिडे यांचे पूर्ण नाव, पत्ता अथवा मोबाईल क्रमांक विचारला असता त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. सदरबाबत पोलीस ठाणे दैनंदिनी 19/2022 दिनांक 24/11/2022 अन्वये नोंद घेण्यात आलेली आहे. तसेच शिवाजी पार्क पोलीस ठाणेकडे देखील गौरी भिडे अथवा अभय भिडे यांचा पोलीस संरक्षण देण्याबाबतचा अर्ज अद्याप प्राप्त नाही. एकंदरीत चौकशीवरून असे दिसून येते की अर्जदार यांनी अर्जात फक्त दादर मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या गौरी भिडे व अभय भिडे असे मोघम नमूद केलेले आहे. तसेच अर्जदार यांना संपर्क केला असता ते दापोली येथे असून त्यांनी अर्जात नमूद केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी भिडे व अभय भिडे यांच्याबाबत काही एक माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच शिवाजी पार्क पोलीस ठाणेकडे देखील गौरी भिडे अथवा अभय भिडे यांचा पोलीस संरक्षण देण्याबाबतचा अर्ज अद्यापपर्यंत प्राप्त नाही. त्यामुळे सदर अर्जावर काहीही कार्यवाही करता आलेली नाही. सदरचा अहवाल पुढील कार्यवाही करता सविनय सादर. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजी पार्क पोलीस ठाणे, मुंबई. म्हणजे याचा अर्थ असा की स्वतः भिडेंनी अर्ज केलेला नाही आहे, त्यामुळे आम्हाला त्यांचा ठिकाणा देखील ठाऊक नाही आहे, म्हणून सदर अर्जावर काहीही कार्यवाही करता येत नाही. तुम्हाला जर भिडेंना संरक्षण पुरवायचंच असेल, मनापासून खरोखरच वाटत असेल की त्यांना संरक्षण देणं जरुरी आहे, तर त्यांचा पत्ता मिळवणं किंवा त्यांना प्रत्यक्ष गाठणं तुमच्यासाठी अशक्य आहे का? काल कोर्टात या प्रकरणाची तारीख होती. रिस्पॉन्डंटचे वकील हजर होते, पण याचिकाकर्ते भिडे स्वतः प्रत्येक वेळी कोर्टात हजर असतातच. कालही होते. मुंबई पोलीस त्यांना ओळखत नाहीत का की पोलीस कोर्टात येऊ इच्छितच नाही आहेत? भिडेंचा जीव महत्त्वाचा नाही आहे का? जर असेल तर त्यांना संरक्षण द्यायची तयारी असेल तर त्यांना गाठणं एवढं अवघड नाही आहे. ते काही हवेतून अवतरत नाहीत कोर्टात. रितसर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनं प्रवास करूनच येतात, आपली बाजू मांडतात, मीडियालाही सामोरे जातात, पण फक्त पोलिसांनाच ते दिसत नाहीत. आता हे असं आहे म्हटल्यावर कोण काय करणार झालं, नाही का? शिवाजी पार्क पोलीस ठाण्यानं अशी आपली जबाबदारी झटकू नये. कधी नव्हे ते आपल्या सरकारी यंत्रणेतून कुठल्या तरी सकारात्मक गोष्टीसाठी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले गेलेत, त्या निर्देशांचा आदर करायला हवा. आपणही आणि ज्यांना हे निर्देश दिले गेलेत त्या पोलिसांनी उगाच काखेत कळसा आणि गावात वळसा असं वागत भिडे सापडत नाहीत असा कांगावा करू नये, एवढीच विनंती आहे. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूस. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा KRDG9. आणि हो, तुम्हाला जर ते अभय भिडे, गौरी भिडे कुठे बॉम्बे हायकोर्टाच्या परिसरात कधी दिसले तर त्यांच्याकडून त्यांचा पत्ता आणि फोन नंबर घ्यायला मात्र विसरू नका. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला पाठवायचा आपल्याला. धन्यवाद. नमस्कार.